डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वर्धा मतदारसंघात अमरावतीचा हा मतदारसंघ आणि हा तालुका येते आणि ही तुमची अमरावतीची पावनभूमी आहे. संत्रा नगरी तर ओळखतेच, पण एक वेगळी ओळख ज्या माणसामुळे अमरावतीला मिळाली असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुसरे महान संत पुन्हा होऊन गेले या तुमच्या भूमीत, कर्मयोगी गाडगे महाराज. नाही तर आता संत आहे का बेलाले सय्यद लावा वहा बिना अभ्यासानं पोट अशाही संताचा जमाना आहे आणि हे सोट्टे चार्टर्ड प्लेननं फिरते नाही का. असो, सध्या देशावर वाईट परिस्थिती आहे. संत्रा नगरीत मी आलो आहे, इथून कलमा बिलमा घेऊन जात असतो मी, 2-4 वेळा आलो. अन ज्या माणसानं म्हणजे हे चोट्टे म्हणते, आता जे सत्तेत आहे हे चोट्टे म्हणते का काँग्रेसनं का केलं. अबे साले, तुम्ही जे इकून राहिले भारत पेट्रोलियम, इंडियन एअरलाइन्स, पेट्रोल पंपापासून सगळ्याच गोष्टी, त्याच्यानंतर लाल किल्ला सब फुकाले काढलं यायनं. काँग्रेसनं बनवलंच नसतं याने इकलं का असतं. मला याचा विचार येतो. बरं, आता बंद्या या वरुड, मोर्शी आणि अमरावती, वर्धा आमच्या तालुक्यात संत्रा मोसंबीचे बरेचसे बगीचे आहेत. ह्या बगीच्यासाठी फळबाग लागवड योजना, म्हणजे तुम्ही संत्रा लावा, ते जगवा, त्याले ड्रीपले पैसे, सबसिडी. लागवडीसाठी संत्रा 5 वर्ष जगवला तर त्याची सबसिडी. ही स्कीम चालू करणारा माणूस कोण होता? हे चालू करणारा माणूस होता माननीय शरद पवार. आणि हे आता त्या दिवशी ते तडीपार म्हणे, तडीपार माहिती आहे तुम्ही, ओळखता का तडीपारले? हा, ते 8 वर्ष जेलमध्ये होतं ते. ठीक आहे, आता सत्ता आली म्हणून बाहेर आलं, ते शानपण सांगते. हे म्हणते शरद पवार साहेबांना या देशासाठी का केलं. अबे चोट्टेव म्हणा, तुम्ही उद्योगपत्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. कोणाचं केलं? मुक्याने ओळखतात. आणि हे एक अडाणी आहे बैताळ तोंडे, त्याचं हे 3 महिन्याच्या अगोदरची आकडेवारी आहे मी सांगून राहिलो. 10,34,000 करोड रुपयाचं उद्योगपत्याचं चोट्ट्यानं कर्ज माफ केलं. पण या भारतातल्या शेतकऱ्यावर असताना 1.5 लाख करोड रुपयाचं कर्जमाफी करायला पैसे नाही सालेपाशी. आणि मनमोहन सिंगचं सरकार होतं, हे चोट्टे मुका म्हणे, त्याने मुका परवडला. पण हे असं नाही परवडलं. बयाड निव्वळ ठोकणाऱ्या टीव्हीवर येते 1-2 महिन्यानं मन की बात, मन की बात. अबे साले, कुछ तो काम की बात कर. येते का नाही? एक तरी कामाची गोष्ट करते का या गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या बाजूनं? हा, मुक्या अन्या कसा वाढला पाहिजे आणि आपल्याला इलेक्ट्रल बॉन्ड मधून कसा बलबुऱ्या भेटला पाहिजे आणि आपल्या प्रायटीनं कसे 50-50 ठोक्यामध्ये आमदार खासदार घेतले पाहिजे आणि कसं पक्षफोडीचं राजकारण करायचं ह्या चोट्ट्याकडून शिका. या देशात एवढं गलिच्छ राजकारण आजपर्यंत कोणीच पसंत केलं जे बीजेपीनं केलं. काही लोक म्हणे, काही बीजेपीचे पिलांटू म्हणते म्हणे, काजी तुम्ही या पंतप्रधानाला एवढ्या मोठ्या एकेरी भाषेत बोलता, हे असं बोलत असते का म्हणते. ठीक आहे, हे घेईन. मी म्हटलं ही म्हणू का ती म्हणू, तू सांग. कायच्या काय सांग का तुम्ही बॉर्डरवर आहे. अरे तू आहे तर तोच म्हणा लागेल का नाही, ती म्हणाचं. मग ते चुपचाप राहिलं. ते माझ्यासोबत काही भैसबाजी करतं म्हणा. अगं मी विचार बंद्या महाराष्ट्रातल्या पोट्ट्याले कायदे कानून संविधान शिकवतो, ते मला सांगते साले. तर हे इतकं बदमाश सरकार आहे. यानं 2014 स्वप्न दाखवले अच्छे दिनशी. आणि तुम्हाला म्हणे पेट्रोल 67 रुपये होतं तेव्हा, 30 रुपये में होना का नाही. दाढीवाला बाबा रामदेव त्या आपली अदालत मध्ये आलं ते, आणि त्या पोट्ट्याला विचारे 35 रुपये लिटर पेट्रोल होणार का नाही. त्याचा व्हिडिओ आहे, पाहिला का तुम्ही? हा, ह्या रामदेव बाबाले मियान मधली ह्या नागपूरच्या ढेबऱ्यानं त्यानं 1 रुपया स्क्वेअर फूटनं जागा दिली मियान मधली. म्हणजे जवाई होई का तो? हा,
अरे म्हणजे इतकं म्हणजे आपल्यासारख्याला नाही देणार. आणि तुम्हाला सांगतो या शेतकऱ्याच्या यानं का सत्यानाश केला. हे मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राचे भारताचे गृहमंत्री होते माननीय शरद पवार साहेब. तेव्हा या देशाची 66,000 करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट कर्जमाफी मनमोहन सिंग सरकारने केली. आणि ज्या मनमोहन सिंगने मुख्यमंत्री ना त्याच मनमोहन सिंगने या देशाची इकॉनॉमी कुठच्या कुठे नेऊन ठेवली. आणि आजही कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून जे पोट्टे भारतातून पीएचडी करायला तिथे इकॉनॉमिक्स मध्ये जाते त्या पोट्ट्याले कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप देते. त्या स्कॉलरशिपचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना. नरेंद्र मोदी नाही आहे. ह्या तर एवढा तुफान आहे. ह्या दाखवाचे ढोंग करते या नुसता. हा तिथं वल्लभभाई पटेलचा पुतळा काही देणं देणं नाही. ह्या वल्लभभाई पटेल हे भारताचे गृहमंत्री असताना या हाफचड्डीवाल्याची संघटना बंद केली होती. बॅन आणला होता हे हाफचड्डी नागपूरवाले. समजलं का. बॅन आणला होता. बॅन बंद केली होती या संघटनेने. हे काँग्रेस होय म्हणून पुन्हा मान्यता दिली नाही तर ढोबळ तवाच बंद केलं असतं. आणि हेच आम्हाला राष्ट्रभक्ती सांगते. ह्या चोट्ट्यानं 52 वर्षे त्या RSSच्या मुख्यालयात तिरंगा नाही फडकवला. हे का सांगते साले आम्हाला राष्ट्रभक्ती देशभक्ती. यायले हाफ चड्डीवर फुल चड्डीवर यायले 50 वर्ष लागली. आम्हाला सांगते साले सत्य आहे. विचारा त्याले तुम्ही 52 वर्ष तिरंगा मुख्यालयात फडकवला काऊन नाही विचारा. आणि हे राष्ट्रभक्ती सांगते माहित आहे. या देशाचे पुलवामाले 44 जवान शहीद झाले. त्या दिवशी देशाचा पंतप्रधान हे का करत होता दाढीवाला माहित आहे का. हे जिम कार्पेट अभयारण्य आहे उत्तराखंड मध्ये. तिथं ते शेअर गिल का बेअर गिल नावाचं ते डिस्कवरीवर कार्यक्रम करते त्याच्यासोबत शूटिंग करून राहिलं होतं. 2:15 वाजता घटना झाली या देशात. 44 जवान पुलवामाले शहीद झाले. त्या दिवशी शहीद झालेल्या दिवशी मला सांगा कितीतरी सिक्युरिटी गार्ड असेल आजूबाजूने. खबर नसेल आली देशाच्या पंतप्रधानाला का जवान 44 शहीद झाले. चला रक्कम पत्रकार परिषद घ्या पाहिले तर चला. नाही शूटिंग चालूच बापूची. शूटिंग महत्वाची होती देशासाठी. देशाचे मेलेले शहीद झालेले जवान त्याला महत्वाचे नव्हते चोट्ट्याले. ह्या 6 वाजता येऊन पत्रकार परिषद घेतली. हे झालं ते चुकीचं झालं. आणि त्याच्यानंतर 44 जवान शहीद झाले. आणि जिथं शहीद झाले ना त्या पुलवामाचा DYSP कोण होता त्याचं नाव आहे देवेंद्र सिंग. हा तो देवेंद्र सिंग 3 महिन्यानं आतंकवाद्यासोबत सापडला AK-47 रॉकेट लॉन्चर घेऊन. त्याची केस गायब केली आहे ना. कोण होता तो देवेंद्र सिंग. काऊन नाही केली त्याची चौकशी. आणि 44 किलो IDX ज्या रोडवर कमीत कमी 10,000 CRPFचे जवान तैनात होते तिथं IDX आलं कुठून याची चौकशी केली काऊन नाही. हे जे देशभक्ती सांगते ना हे सारे ढोंग सांगत आहेत साले. हा देशाच्या सुरक्षतेसाठी पैसा नाही म्हणते. हा ह्या पोट्याची अरे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षावाल्याचं पोरग लागते इंडियन आर्मी मध्ये. आणि त्या इंडियन आर्मी मध्ये 17 वर्षाच्या बॉन्डवर पोरगा लागे. 19-20व्या वर्षी लागलं पोरग का 17 वर्षासाठी लागे. त्याला पेन्शन होती. त्याला कॅन्टीनची सुविधा होती. अर्ध्या किमतीत अन्नधान्य भेटे त्याला. हा त्याले जर पोरगा आपला शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येत होता. त्याला गावात आल्यावर मानवंदना दिल्या जात होती. आता ह्या चोट्ट्यानं अग्निवीर नावाची एक्झाम आणली स्कीम आणली. त्या अग्निवीर नावाच्या स्कीम मध्ये म्हणते का तुमचं पोरग 4 वर्षासाठी लागत. पोरगा जर युद्धात अपाहिज झाला त्याला काहीच भेटणार नाही. पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येणार नाही. आणि तुमच्या पोराला मानवंदना भेटणार नाही. पेन्शन भेटणार नाही. मग चोट्ट्या घेत कायले आहे. आमच्याकडून टॅक्सचे पैसे घेऊन राहिले. हे पैसे चालले कुठं. देशाच्या रक्षणासाठी पैसे नाही म्हणते या दाढीवाला. तुम्ही विचार करा. आणि आपलं पोरग त्या अग्निवीर मध्ये आर्मीत लागल कितव्या वर्षी 19व्या. कितव्या वर्षी लागल 19व्या. आणि 23व्या वर्षी तुमचं पोरग रिटायर्ड होणार आहे. पहिला तोपचंद पंतप्रधानाला भारतात का लग्नाच्या वयात पोट्ट्याला रिटायर्ड करणार आहे. काय वाजून राहिले तू. अरे तो लग्नाच्या वयात रिटायर्ड करून राहिला ना तो पोरायले वयाच्या 23व्या वर्षी. तो पोरग 23व्या वर्षी रिटायर्ड होऊन घरी येईन. आणि त्याचा बाप हात धरून घेईन चाल म्हणून पोरगी दाखवायला नेतो. आणि पोरीच्या घरी जर पोरगी दाखवायला बापान नेलं बापानं का सांगा पोरीच्या बापाले ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक्स सर्व्हिसमॅन. पोरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढुंगणावर लात मारत. अबे ठेवण का रिटायर्ड झालेल्या पोराला तुम्हीची घरी तुमची बहीण पोरगी द्यान का.
ध्यान का. आणि ह्या म्हणजे 23व्या वर्षी, आणि तो जो युवक आहे तो 23व्या वर्षी बेरोजगार होणार आहे आणि तो वेपनचं ट्रेनिंग घेऊन आलाय. तो देशासाठी घातक आहे हे समजून घ्या. अबे तो घातक आहे ना देशासाठी. उद्या का करल काही सांगता येत नाही तो, कारण तो बेरोजगार होणार आहे. कितव्या वर्षी? 23व्या वर्षी. इतका हुशार पंतप्रधान आजपर्यंत देशाला भेटणार नाही. एवढं अनफड आहे. स्वतः म्हणते, स्वतः भाषणात म्हणते मैं फकीर हूँ झोला लेके. जाना चोट्या तू झोला घेऊन. आम्हाला काय फकीर करून राहिला तू? होय, आम्हाला काय फकीर करून राहिला तू? घे ना झोला. कधी भेटलं नसन म्हणून 2 लाखाचा पेन, 3.5 लाखाचा चष्मा, स्वतःच्या स्पोर्टवर मोदी मोदी लिहून टाकलं. हा कधी जे कसं एखाद्याला भेटलं नाही तर हपापल्यासारखं कसं करते ते. त्याला मराठी भाषेत एक शब्द आहे लखलख. ते तसं आहे ते लखलख. कधी भेटलं पाहिलं नसन कधी. आता पंतप्रधान झाल्या का करून का नाही. अरे शेतकऱ्यांना आंदोलन केले, शेतकरी विरोधी कायदे केले. या चोट्यानं 1 वर्ष माय बापाले आंदोलन करावं लागलं. माझ्या कास्तकार बापाले. ते पंजाबचे शेतकरी वय उरून पुरले सालेले. 1 वर्ष आंदोलन. 700 शेतकरी शहीद झाले. माया हे लक्षात ठेवा, 700 शेतकरी शहीद झाले. आणि 700 शेतकरी शहीद झाल्यावर यानं आणि त्याचे बॅरिगेट्स नाही कांड्या त्या धुराच्या, त्याच्यावर थंडा पाण्याचा मारा. त्या बुड्या आल्या होत्या त्याला आतंकवादी म्हणे, खलिस्तानी म्हणे, नक्षलवादी म्हणे साले. अरे या देशातले आम्ही शेतकरी आहे. एका दाण्याचे हजारो दाणे करणारे माणसं आहे आम्ही. आम्ही उगू तवा तुम्ही खान सालेव नाही तर गोटे खाची वेळ येईन म्हणा. अरे बरोबर आहे का नाही? हा का खाशील म्हणा. हा जग डिजिटल जरी झालं तर इंटरनेट मधून कोई डाउनलोड नाही करता येत. समजलं का? खासाठी अन्नच लागते म्हणा साल्या. हा आणि कास्तकारांना तर म्हणलं आमच्याच पुरतं उगावून न खाईन तर गोटे खासा लागेल तुले, हे लक्षात ठेवतो म्हणा. आणि मग ते आंदोलन केलं, कायदे मागं घेतले. मागं एक कोणत्याच विरोधी पक्षाला आगुटला नाही मोदी. एकमेव माया बाप आहे उरून पुरला साल्याले. आणि माघार घ्यायला लागली, कायदे मागं घेतले का नाही. आणि कायदे मागं घेतल्यावर मग याला पंजाबले जात होतं. मी म्हणतो कारभारच कायले करायचा चुलीत दसाले. अगाऊ लोकांसोबत पोंगे कायले घ्यायचे. पंजाबले जायचं होतं. त्याच्याच बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवले. फाटरू तर एवढा आहे साल, 56 इंच शिना म्हणते. त्या उडान पुलावून 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी असून फाट्यातच पळत यायला लागलं. घे ना मग, जा ना पंजाबमध्ये. अगं ते शिकवय पंगे कोणासोबत नको घेऊ. इंदिरा गांधीला नाही सोडलं ते. ठीक आहे, शिकवय ते खतरनाक राहते. तू काय ते पंगे घेऊन राहिला त्याच्यासोबत. हा अरे इतका, अरे एवढा बयार पंतप्रधान स्वतः 1 वर्ग शिकला नाही. त्याचा तडीफार सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते. तो म्हणते स्वतः मी काहीच नाही शिकलो. आणि त्याचा सोबती म्हणते का आमचा पंतप्रधान MA ची डिग्री आहे. आणि डिग्री कोण्या विषयात? इंटायर पॉलिटिक्स या नावाचा विषयच नाही आहे भारतात. या नावाचा विषयच नाही आहे. इंटायर पॉलिटिक्स नावाचा विषय नाही आहे भारतात. जो विषय नाही त्याच्यात ह्या पट्टा MA आहे. बरं त्याच्यात ह्या पट्ट्यानं पुन्हा का सांगितलं माहित आहे का? ठीक आहे, आता हे तर सांगितलं याची डिग्री 78ची. ठीक आहे, याची डिग्री 78ची. कितीची? आणि त्या डिग्रीवर जो फंड आहे तो फंड 93 जन्मालेला, 1993. म्हणजे हे साल्या कॉप्या करा ना, पण लोकांना दिसू तर नका देऊ तर तुम्ही कॉप्या करत आहे. अरे एवढं म्हणजे तुम्ही. आणि युनिव्हर्सिटी, त्याच्यातलं युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. सांगा आता का म्हणावे देशाच्या पंतप्रधानाने. आणि त्या म्हणजे एवढा सत्यानाश केला या देशाचा. मी आधी 14 याले मतदान केलं. म्हटलं काहीतरी बरोबर या काँग्रेसपेक्षा. साला उरार बसला नोटाबंदी करून. हा पहिले तर तेव्हा नोटाबंदी तर मी त्याला तेव्हाच ओळखलं. म्हणजे तो 2 वर्षातच वैताग आला. आणि तुम्ही मागच्या वर्षी 2019 पुन्हा शिकून घेतली त्याच्या हातानं. द्या शिकून मग. अरे त्यानं अच्छे दिन सांगितले. हा याले अच्छे दिन म्हणते का बे? 67चं पेट्रोल 116 नेलं. झोपकाने इलेक्शनचं वर्ष आला, चोट्यानं 8 रुपये कमी केले. डिझेलचे भाव 67 रुपयाचे 52 रुपयाचे 93 वर नेले. माया बापांनी नेले का? अरे सिलेंडर 430 रुपयाचं होतं, 1130. किती नेलं?
आता इलेक्शनच्या 2 महिन्या अगोदर 200 कमी केले. हे भिकार तोट्यासारखं 40 रुपये सबसिडी देते. तेच काय देतं तोट्यात त्या नड्यात कुचकणं म्हणून गंजन घे ना मग. 1170 घे. भिकायला देऊन राहिला साले आम्हाला. म्हणजे अरे डीएपीची बॅग 538 रुपयाची होती. बिल आहे माझ्यापाशी 14चे 13चे. ह्या तोट्यानं 1350 डीएपीची बॅग केली. ट्रिपल रेट झाले डीएपीच्या बॅगचे. अरे सोयाबीन पेराची बॅग 1500ची भेटते. 4000ची झाली. 3500-4000च्या दरम्यान भेटते का नाही? हा युरियाची बॅग 150 रुपयाची होती. 250 रुपये 350 रुपयाची केली. माझ्या बापान केली का मग? का तुमच्या बापान केली? कोणा केली? ह्या तोट्यात दाढीवाल्याने केली. आणि अजी कुठं कुठं फोटो नाही लावले. पेट्रोल पंपावर फोटो, बस स्टँडवर फोटो, रेशन कार्डवर फोटो, वॅक्सिन दिलं तिथं फोटो, इथंही लावूया. हे काय ठेवून ते चिपकून इरिटेट होऊन गेलं साल. अरे त्याचा फोटो पाहिला इरिटेट होते. टीव्हीवर पाहिलं तर चॅनल बदलून टाकते साला म्हणून. अरे त्या रेल्वे स्टेशनवर स्टॅच्यू उभे केली. सेल्फी पॉइंट याच्या फोटोचे. कुत्र विचारत आहे मुतून ना ते साले. हो ना. कोण सेल्फी काढून राहिलं? हा कोण सेल्फी काढून राहिलं? अना पैसे कोणाचे खर्च केले? आपल्या टॅक्स मधून गेलेले पैसे. बंद्या रेल्वे स्टेशन उभं 6.25 लाख रुपये एका स्टॅच्यू पॉइंटचा खर्च आहे. 6.25. माहिती अधिकारात माहिती घेतली. 6.25 लाख रुपयाचा स्टॅच्यू आहे तो. आणि पैसे कोणाचे? आपल्या पैशाची उदयपट्टी चालू आहे. हे तुम्ही समजून घ्या. आपल्या टॅक्सचा पैसा. अरे एवढे बदमाश झाले. नितीन गडकरी म्हणते रोड बांधायला मला पैसे नाही लागत. काय ते घंट्याचे पैसे लागणार? ह्या प्रायव्हेट कंपनीला रोड बांधायला दिले सिमेंटचे. बॅग मागून गल्लुरे असं कमिशन. आणि टोल कोणाकडून? आपल्याकडून. मी ते इनोवा घेतली 30 लाखाची. गाडीची किंमत 19 लाख आणि टॅक्स किती? 11 लाख. अबे साल्या 15 वर्षाचा रोड टॅक्स घेऊन राहिला ठेवे घे. रोडवरून चालाचे ठीक आहे. टोल घेऊन राहिला ठेवे घे. आणि अटल बिहारी वाजपेयीनं पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 2 रुपये ते पेट्रोलवर जो टॅक्स आहे 130% ठेवे घ्या. आणि वरून एक सेस नावाचा टॅक्स आहे. सेस जास्तीचा टॅक्स अधिभार कायच्यासाठी उभारला? पंतप्रधान ग्राम सडक योजने. कवाचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे रस्ते बांधून झाले. आजही 22 वर्ष झाले 2 रुपये टॅक्स तुमच्या आमच्याकडून वापरणं चालूच आहे. याले अच्छे दिन म्हणते का? नाही पाहिजे साल्या म्हणा अच्छे दिन. आमचे बुरे दिन आम्हाला वापर दे. आणि नसन देत आम्ही बटन दाबून आणतो. काय आता तुमच्या हातात आहे. ठीक आहे. अरे बंदच विकत घेऊन टाकलं ना. मीडिया सीबीआय ठिबीआय सब त्याच्या मनानं चालू आहे. टीव्हीवर तुम्हाला दाखवली का राहुल गांधीची यात्रा? दाखवली का? 2 यात्रा झाल्या. याने चाल बरं म्हणा 10 किलोमीटर खुशी फटाका. अरे राहुल गांधी 4000 किलोमीटर असा चालला आणि 4000 असा चालला. 8000 किलोमीटर चालणं काही मजाक गेम आहे? चालून दाखव म्हणा. अरे 8000 किलोमीटर मजाक गोष्ट आहे का? आणि सगळेच विकत घेऊन टाकलं. लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. अशी व्यवस्था या देशात या पंतप्रधानांनी आणली आहे. सगळंच त्याचं तो म्हणन ते. प्रकाश साहेब म्हणते देशोन्नती सोडून म्हणते. म्हणून हे तुम्ही समजून घ्या काही सरकार किती बदमाश आहे. म्हणजे आपल्या 2017 पासून श्रम ब्युरो ऑफ इंडिया भारत सरकारचा एक विभाग आहे जो बेरोजगारीची आकडेवारी डिक्लेअर करतो. भारतात बेरोजगार पोट्टेच दिसले नाही पाहिजे यासाठी डायरेक्ट ढोबरच बंद करून टाकला. आकडेच दाखवायचे नाही बेरोजगारीचे. आमच्या इथचा ह्या जो खासदार आहे यानं प्रश्न विचारायला पाहिजे होते. अरे एक वेळा कास्तकाराचं सोयाबीन 2021 ले माझ्या गावात नितीन गडकरी आले होते. कॅबिनेट मंत्री माझ्या गावात कायचं मोती नाल्याचं उद्घाटन करायला. साला म्हणलं नाल्याचं उद्घाटन करायला कॅबिनेट मंत्री थे मांडव्यात 3000 लोक असतील त्या गावात. मग माझ्या गावात कार्यक्रम होता. मी गेलो. मी काय सुस्ती करतो. मग मी गेलो आणि माझ्या गावात 40 कॅमेरे चालू. नितीन गडकरी उद्घाटन दिन झालं त्या मोती नाल्याचं. बंधारा होता या. हे मोती नाला फोती नाला उद्घाटन नव्हतं करायचं. साखर कारखाना विकत घेतला जमिनीचा सहकारी. कास्तकाराला सांगत होतो ऊस लावा. याच्यासाठी आला होता नितीन गडकरी. आणि मग ते भाषणात बोलला तो. आणि मग त्या भाषणात म्हणते का पेट्रोलचे भाव 67 वरून 110 वर गेले.
सोयाबीन आता पहा, डिसेंबर 2021 पासून कंटिन्यू सोयाबीनचे रेट वाढले होते. जगात कुठं सोयाबीन नव्हतं पिकलं. एक अमेरिकेत पिकलं होतं आणि एक आपल्यापाशी पिकलं होतं. त्या वर्षीची गोष्ट होय. ह्या पट्ट्यानं सोयाबीन कंटिन्यू डिसेंबर पासून भाव वाढून राहिले. 12,000 सोयाबीन गेलं. माझ्या बापाचं सोयाबीन निघते ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात. आपला गंजी मारून राहते दसऱ्याच्या टायमाला, आहे का नाही, दिवाळीच्या टायमात. बस आपली दिवाळी साजरी झाली असती. ह्या चोट्ट्यानं ऑगस्ट महिन्यात अमेरिकन सरकारसोबत एक ॲग्रीमेंट केलं आणि ते ॲग्रीमेंट का केलं का 12 लाख टन सोयाबीनची ढेप अमेरिकन सरकार, 15 लाखचा सौदा होता, ते 12 लाखावर जमला. 12 लाख टन सोयाबीनची ढेप बनवली. हे ढेप काय लागते? बोकडे, पोसलेले बोकडे, मासोळ्या, मच्छीपालन, कुक्कुटपालन याला लागते. अशी जसं ढेप बनवली तसेच गपकन सोयाबीनचे भाव 12,000चे 4,000वर आले. आणि ऐन त्याच टायमात नितीन गडकरी माया गावात, आणि तो स्वतः म्हणते का सोयाबीन 10,000चं 4,000वर आलं. मी उपास तिथं, मी सुस्ती करणार आहे का? भाषण हो दिलं, मी हात वरत केला. साहेब म्हणलं, आता ते कॅबिनेट मंत्री होते, मी काय शिवा देणार होतो का? नाही, मी त्याला म्हणणार होतो का महाराष्ट्राचा आणि मध्य प्रदेशचा सोयाबीन उत्पादक कास्तकार हे तुम्ही सोयाबीनची ढेप बनवली म्हणून नाराज आहे, तुम्ही कॅबिनेटमध्ये आमचा प्रश्न मांडला, असं म्हणणार होतो मी. जसं म्हणलं साहेब 12 लाख टन जसा शब्द काढला. आता तिथं काही बीजेपीचे पिलांटू बसून असं त्याला कानं फुकले असं, हे पोट्टो आहे, पदवी धरले उभं होतो, यानंच आपली शीट पाडली, तुम्ही उभे होते त्या शीटवर, ठीक आहे, असे कानं फुकले असं. तर मग ते असे बोलत नाही. रपकन त्याच्या तोंडातून शब्द निघाला का मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? आता मी झालेल्या देशाच्या लोकांना संविधान शिकवतो, मी इंडियन पिनल कोड शिकवतो, ठीक आहे. मला पोलीसवाले घेऊन काऊन हात नाही लावत, ठीक आहे. मला जर एक नोटीस आला कोणाचा, मी त्याला 3 हप्ते काढून देतो नोटीस. माया मागं 40 हायकोर्टाचे वकील आहे, चिल्लर समजायचं नाही कराय मास्तरली. 40 आहे, 40. आणि न्यायाधीश बी आहे. माझे व्हिडिओ न्यायाधीश बी पाहिजे, सांगता येत नाही नावं त्याची इथं. फोन करते मला ते, नाही तर मग भेटायला येते. भेटायला येता येत नाही, ते दुसरीकडेच भेटते बोले. न्यायाधीशाला भेटता येत नाही. सगळे लोक व्हिडिओ पाहते, त्याला माहित आहे मी कसं आहे. ह्या कोणाच्या बापाला आवडत नाही. तर नितीन गडकरी म्हणे मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? रेकॉर्ड झालं म्हणजे आला व्हिडिओ. मी काय सुस्ती करतो, लिहिलं वरतं. व्हिडिओ घेतला, फेसबुक इंस्टाग्रामवर टाकला, वरतं लिहिलं, युट्यूबवर टाकला. अंडर IPC सेक्शन 21 एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी. या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस IPC सेक्शन 21 नुसार हा पब्लिक प्रॉपर्टी असतो. त्याला कुठलाही प्रश्न विचारता येईल. आणि जे व्हिडिओ व्हायरल गेला तो बॉम्ब व्हायरल गेला. आणि मग तो व्हायरल गेल्याच्या नंतर तो नितीन गडकरी चालला गेला आणि 100 बीजेपीचे पोट्टे माझ्या गावातले माझ्यासोबत भांडायला भिडले. हे जागाव आहे का? इथं प्रश्न विचारायचा होता का? ह्या कार्यक्रम कोणता होता? अबे का नितीन गडकरी का मला रोज पांडेल्यावर भेटते का? साल्या जिथं भेटला तिथं विचारला. मी कोणालाच नाही सोडलं, मी सोडणार बी नाही. मी पवार साहेबांना सांगून आलो पक्षात प्रवेश घ्यायच्या पहिले, माझी ही परखड भाषा तशीच ठेवायची, नाही तर हा राजीनामा तुमचा नाही, हे प्रवक्ता पद गेलो चुली. हे साहेब होते विचारत येईल, मी स्पष्ट सांगितलं आहे. मी टोपीची आरती उवायली होती यायच्या पक्षाच्या, त्यानं पोट्ट्याला दुबई सेंटर दिलं होतं, एकाला पाकिस्तान दिलं होतं, एकाला चायना दिलं होतं आरोग्य भरतीच्या वेळेस. हा सर्वसामान्याचा माणूस आहे, ज्याची जळते त्याला कळते ना. बरोबर आहे ना भाऊ? कोण्या पक्षाचं राव, चुकलं तिथं बोलायचं. पक्षात राव का पक्षाच्या बाहेर राव, खड्ड्यात गेलं काम ना. मग आता तिथं तो तर गेला. अबे लेका म्हणलं माझ्या घरी 60 क्विंटल सोयाबीन आहे, 8,000 रेट कमी झाले. किती हजारानं? 60 क्विंटल मागं 8 सका 4,80,000 माझे नुकसान आहे म्हणून माई जळली म्हणून बोललो. चोट्ट्या म्हणलं तुझ्या घरी किती? ज्याला मला विचारलं त्याला म्हणलं तुझ्या घरी किती आहे? त्याच्या घरी 150 क्विंटल सोयाबीन भरून होतं. अबे साल्या 18 लाखाचं नुकसान आहे तुझं, तरी चोट्ट्या गू खाल्ला का बे म्हणलं तू? इतके लोक भक्त कसे असू शकते जी? 17 लाखाचं नुकसान झालं तरी बोलायला चिपटत नाही साले. अरे डोळ्यावर पट्टी बांधली आहे का तुम्ही? अरे एकमेव माणूस आहे या पृथ्वी तलावर, माणूस का ज्याला विचार करता येते हे खरं आहे का खोटं आहे का, आपलं नुकसान नाही समजून राहिलं तुम्हाला.
अरे इकडं हे सांगते तुम्हाला मार हिंदू हिंदू हिंदू. आज हनुमान जयंती आहे. सगळ्या रामभक्तांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी हिंदू आहे पण तुम्हाला सांगतो ही हिंदूचं ढोंग करते साले. आज हिंदू धर्म म्हणते माय मेली तर केश ओपन करायचं, टकलं करायचं. केलं का यानं? अबे ह्या दाढीवाल्यानं केलं का त्याची माय मेली तर? का तुम्हाला चिवट्या बनून राहिला तो हिंदूच्या नावाखाली तर? अरे तुमची माय मेली टकलं करता का नाही? त्यानं केलं का? केलं का? मला दाखवा. अरे दाखवा मला का त्याचा टकलं असल्याचा फोटो आहे म्हणून. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्या इथं वास्तू काय सत्यनारायणाची पूजा आहे, भागवत सप्ताह करतो तर यजमान बसवतो नवरा बायको. बसवतो का नाही? हिंदू धर्मात नवरा बायको शिवाय पूजा नाही करतायत. ती पावन नाही आहे. मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे, नवरा बायको पाहिजे. आणि इथं रामाच्या मंदिरात, भारताचं भव्य दिव्य मंदिर, रामाच्या मंदिरात ह्या संत्या एक तास. अरे एकटाच होतो ना कॅमेऱ्याच्या पुढं पुढं, होतं का नाही होतं? आणि माल सांगते एसटी राष्ट्रपती बनवली, अनुसूचित जातीची बनवली. अरे मान सन्मान, या देशाच्या संसदेचं उद्घाटन होतं आणि यानं त्या राष्ट्रपतीला आमंत्रण बी नाही दिलं. म्हणजे देशाची घटनात्मक प्रमुख आहे आणि त्याला आमंत्रण नाही, म्हणजे फक्त दाखवायला नौटंकी करायचं. त्याच्यानंतर मां सांगते बेटी बचाव बेटी पढाव. त्या मणिपूरमध्ये आग लागली, 3 महिने मणिपूरचा येत होता. आपलेच माणसं आपल्याला कापू कापू काढत होते. तिथं जाऊन बी नाही पाहिलं, 5 मिनिट नाही भेटले. आणि ह्या गॅंग कुठं पाहिजे माहिती आहे का? पॅलेस्टाईन इस्रायल यांनी भांडण थांबवावं. चोट्या त्या बोलण्यात थांबणार आहे का? इस्रायल युक्रेन युद्ध थांबावं. अबे इथं घराला भोगदार पडला हे बुजव, दुसऱ्याचं लिपान चालला. स्वतःच्या घराचं भोगदार बुजवून नाही होत, तिथं चाललं. तिथं इंटरनेट बंद होते. एका बाईची नग्न धिंड निघाली, व्हिडिओ व्हायरल नव्हता झाला. जसं इंटरनेट चालू झालं तसा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिची सत्य परिस्थिती बाहेर आली. हे लक्षात ठेवा, यदि बस्ती में आग लगी तो अपना घर उसमें कब खाक हो जाएगा पता भी नहीं चलेगा भाई. म्हणून बेस लागलेली आग विझवलेली बरी. हे गुजरात मॉडेल होय. दंगे दंगे करू करू सत्तेत आले. हे भारतात बी तसंच पाहून राहिलं सालं. हिंदू मुसलमान, महाराष्ट्रात कुणबी मराठा दिल्लीच भांडून त्याच्यात एक कोंबडा पुन्हा सोडला धनगराचा. किती बदमाश आहे हे. पा भांडण कसं लावलं. त्याला माहित आहे आरक्षण तर देता येत नाही, बस खिलवट ठेवायचं. हे तुम्ही समजून घ्या यायचं राजकारण. हे आता उरावर आलं त्याच्या. म्हणून हे सत्यात असणारे लोक तुमच्यात भांडण लावून, अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाव आहे तुमच्या गावात, तुमच्या अमरावतीत दंगल झाली. लाज वाटली मला तुमच्या अमरावतीत दंगल झाली तर. ज्या राष्ट्रसंतानं सर्व धर्म समभाव सांगितला. माई दर्यापूरले सभा होती, महिनाभर पोस्टपोन करायला लागली. दंगलीच्या तेवढ्यातच माझी सभा होती. आणि त्या सभेत 15 दिवसांनी माझी सभा झाली. वापस आलो दर्यापूरून. पत्रकारांनी मला थांबवलं, जेवण करायला हॉटेलवर नेलं. त्यानं किस्से सांगितले पत्रकारांना. पत्रकार म्हणे सर हे दंगल झाल्यावर एक मुसलमान माणूस भेटला, त्याचं गॅरेजचं दुकान होतं. ती म्हणे का म्हणे तो मुसलमान, सर म्हणे मेरा दुकान जला दिया कोई बड़ी बात नहीं, फिर से खड़ा कर लूंगा, लेकिन 40 गाड़ियां जल गई, उसमें 38 गाड़ियां 38 गाड़ियां हिंदू की थी म्हणे. कोणाचं गेलं गाडी, दुकान कोणा पेटवलं हिंदूनं, गाड्या कोणाच्या जळल्या हिंदूच्या. अरे का भेटलं, का भेटले यानं? अरे आता हे सरकार जाती धर्मात भेदभाव लागल, आगी पेटन दंगली पेटन असे पिक्चर टॅक्स फ्री करते. काश्मीर फाईल, केरला स्टोरी. अरे पहिले या देशात एकता एकात्मता जपणारे पिक्चर टॅक्स फ्री राहत होते. आणि आपल्याला गाणं शिकवल्या जात होतं ना, हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा. म्हणून येणारा काय तुमच्या हातात आहे. आता 26 तारखेला आपल्याला याने गेम दाखवायचा आहे. म्हणून येणाऱ्या 26 तारखेला अमर बाबूच्या नावासमोरचं तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून अमर बाबूले जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आहे. पहिल्या नंबरची बटन आहे, पण मशीना 2 आहे, पाहिजे कोणती दाबान धरून. नाही तर बयाड बोंग्याचं काम आहे. पदवीधरच्या वेळेस सांगितलं होतं मी, 1 लिहिजाबे 01 लिहायचा नाही, अक्षरात लिहायचं नाही, 1 करून गोल करायचा. तरी बयाड बोंग्यानं तसे केले. शिकले, ग्रॅज्युएट, आणि 13,500 बॅलेट पेपर खराब निघाले त्याच्यात. आता काय म्हणावं, यायला डोकं दाबून घ्यायचं राहिलं आता. नाही तर 1 नंबर म्हणा तर दुसऱ्या बटनची दाबाची वेळ.
मग तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि अमर बाबूले जास्तीत जास्त मतानं विजय करा. कारण का येणारा काळ आपल्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याचा असला पाहिजे. ठीक आहे. ह्या चोट्ट्यानं आपल्यापासून मिनिमम बॅलन्स लावलं, 4व्या 5व्या ATM मधून पैसे काढले, 6व्यांदा काढायला गेले, गपकन 30 रुपयाचा डल्ला मारते. 1000 रुपये मिनिमम बॅलन्स नसेल तर 250 रुपये काटते सालं. महिन्यात शेवटी इतकं बदमाश आहे. आता हे त्याच्यापेक्षा बदमाशपणा आहे. तुमच्या घरी मीटर येणार आहे, मीटर येणार आहे, प्रीपेड मीटर. पैसे संपले, लाईन बंद. पैसे मारले, लाईन सुरू. घ्या शेकून. चांगली गरम फडक्यान शेकवणार आहे वर्षी. पुन्हा जर शेकून घ्यायची नसन तर एक इंडिया अलायन्सचा सदस्य बांधला पाहिजे आणि आपल्याला बंद्या भारतात 273 मेजॉरिटी आणायची आहे. त्याच्यावर आपले लोक निवडून आले तर आपलं सरकार बसन, नाही तर तो उडावर बसायला पुन्हा तयार आहे. मग त्या दाढीवाल्याच्या हातात, बयाडाच्या हातात, अनपडाच्या हातात सत्ता गेली नाही पाहिजे. एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. ठीक आहे. ती नारे देतो. मला जायचं आहे, माझी नेर पिंगायले सभा आहे, 1.25 तास इथून लागते पुन्हा. ठीक आहे. तिकडे यशोमती ताई बोललं माझ्या नावानं. ठीक आहे. आवाज देतो म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की. चांगले म्हणा ना, मेल्या मुर्द्यासारखे दोन्ही हात वर करा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती